गणू कुमारच आयुष्य साधं शांत पण अडचणींनी भरलेलं होतं. त्याची पत्नी ललिता चांगल्या स्वभावाची पण शरीरानं कमकुवत. त्याची एकलुती एक मुलगी सावी, गावातल्या सगळ्यांची लाडकी. गणू रोज पहाटे उठून माती गोळा करायचा. जंगलात नदीकाठी सूर्य उगवायचा आधीच तो आपलं काम सुरू करायचं. त्याची स्वप्न साधी, सावीचं लग्न करणं, पत्नीचं स्वास्थ्य ठीक ठेवणं आणि शांत जीवन. पण नशिबानं त्याचं ओझ्यात ओझच टाकलं होतं. भट्टीचं तापमान बिघडलं, माती नीट न वाढणं, भांडी तुटणं, सगळं एकत्रच चुकीचं होत होतं. त्याच्या घरात सर्वात जास्त ताण पत्नीवरच पडत होता. ती म्हणायची, गणू, काळ वाईट असेल तर जाईल, पण तू हारू नकोस. गणू म्हणायचा, मी नाही हारत, पण ह्या परिस्थितीनं दम काढला आहे बघ. सावीचं लग्न ठरावं अशी गणूची इच्छा होती, पण प्रत्येक वेळी संकट. कायदा वर पक्षाला घर आवडत नसे, कायदा लग्नाच्या खर्चाचे पैसे नसतं, कधी सावीवर अनावश्यक टीका केली जाईल. गणू आपल्या मुलीची मनोमन माफी मागत होता. तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. त्याच वेळी ललिताला आजारपण येत गेलं. औषध, डॉक्टर, धावपळ. गणूच जगणं नरकासारखं झालं. एक रात्र अशी आली की तो झोपूच शकला नाही. डोक्यात सतत आवाज, आता काय, आता कुठे जाऊ, आता कुठे जाऊ, आता काय. तो घराबाहेर निघाला. वडाच्या झाडाखाली बसून रडत रडत म्हणाला, देवा, मला काहीच समजत नाही, मला काहीच समजत नाही देवा. तेवढ्यात एक पांढऱ्या वस्त्रातील वृद्ध साधू त्याच्या जवळ आले. काय रे गणू, जीवनाशी एवढं का झगडतो आहेस? गणू आश्चर्यचकित. तुम्हाला माझं नाव कसं माहित? साधू स्मित हास्य करत म्हणालो, ज्याचं दुःख प्रामाणिक असताना त्याचं नाव वाऱ्यावरही लिहिलेलं असत. साधू पुढे म्हणाले, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थ महाराज तुझं ओझ हलक करतील. गणूच्या मनात आशेचा एक कण पजवलीत झाला. गणू दुसऱ्या दिवशी पहाटेच निघाला. रस्त्यात खूप अडचणी, कधी भूक, कधी तहान, कधी पाय फाटणे, पण त्याचं मन मात्र म्हणत होतं, स्वामी महाराजांची कृपा मिळवायची आहे, स्वामी महाराजांची कृपा मिळवायचीच आहे. अक्कलकोटच्या जवळ जाताच वातावरण बदललं. हवा शांत, झाडावरचा वारा मंद आणि लोकांच्या चेहऱ्यावर तू
घरातली शांती. गणू गर्दीतून मार्ग काढत स्वामींना दिसेल अशा जागी पोहोचला. स्वामी समर्थ मग्न अवस्थेत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा, डोळ्यात विश्वासाचा तेज. गणू दुरूनच थरथरला. डोळ्यातून अश्रू उघडले. गणूने स्वामींच्या जवळ जाऊन त्यांच्या समोर मस्तक टेकलं. स्वामी, माझं आयुष्य संपलंय. मी थकलोय आणि हरलो आहे. स्वामी, माझं आयुष्य संपलंय. स्वामी फक्त एकटक त्याच्याकडे पाहू लागले. काही क्षण शांतता. मग त्याने गणूला एकच गोष्ट सांगितली. त्या कुंडाजवळून एक पेला पाणी आण. गणू थोडं नाराज झाला. मी दुःख सांगितलं आणि हे पाणी आणायला सांगत आहेत. पण त्यानं विचार केला, मी आलो आहे तर जे सांगतील ते करतो. तू पाणी आणून ठेवतो. स्वामी पेल्याकडे पाहून म्हणतात, गणू, हे पाणी तू कसं आणला? तो म्हणतो, स्वामी, खूप सावधपणे, थेंबही साडू नये म्हणून. स्वामी म्हणाले, असंच तुझं जीवन आहे. आज परिस्थिती अस्थिर आहे, पण विश्वास ठेवलास तर हे पाणी जसं शांत राहील तसंच तुझं आयुष्यही शांत होईल. जा, काळजी करू नकोस. ही वाक्य गणूच्या मनात खोलवर कोरली केली. गावात परतल्यावर गणूने काम सुरू केलं. पण यावेळी काहीतरी अद्भुत घडलं. भट्टीचं तापमान एकदम योग्य बसू लागलं. भांड्या एकापेक्षा एक सुंदर बनू लागल्या. आवाज, भेगा, तुटणे काहीच नाही. गावातील लोक येऊन म्हणू लागले, गणू, तू काय जादू केलंस? ही भांडी इतकी सुंदर कधी झाली नव्हती. त्याला जाणवलं, हा सगळा स्वामींचा प्रसाद आहे. आता गणूच्या घरात नुसताच पैसा नाही तर शांतीही वाढू लागली. स्वामींचं नशीबही तिला चांगला वर मिळाला. सगळं छान चालू लागलं. पण जीवनात सुख आल्यावर परीक्षा तर येणारच. एक दिवस भट्टीमध्ये भीषण आग लागली. सगळं जळून गेले. भांडी, लाकूड, साधनं, मेहनत, आशा, सगळं. गणूचं संपूर्ण जग एक क्षणात राख झालं. तो तुटून गेला. रात्री झोपताना त्याच्या मनात एकच विचार, स्वामींनी मला सोडलं का? स्वामींनी मला सोडलं का? डोळे मिटताच त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि आवाजात प्रेम. गणू, तू जे गमावलं आहेस ते तात्पुरत होत. खरा खजिना तुझ्या श्रद्धेत आहे. राख झाली म्हणून अंत नाही. राख म्हणजे नवीन सुरुवातीची जमीन. ते म्हणाले, जग जळून गेलं असलं तरी तू अजून जिवंत आहेस. तोच सर्वात मोठा चमत्कार आहे. गणू रडत जागा झाला. त्याच्या मनात आशेचा दिवा पुन्हा उजळला. दुसऱ्या दिवशी गावातील लोक मदतीला धावून आले. ज्यांना गणून आयुष्यभर भांडी दिली होती, ज्यांना त्यानं उधारही दिली होतं, ते सगळे मदतीला आले.
एक श्रीमंत व्यापारी म्हणाला, गणू, तुझी भांडी अतिशय श्रेष्ठ होती, मी तुला नवीन बट्टी बांधून देतो. काही दिवसात एक मोठी सुंदर मजबूत पट्टी तयार झाली. गणूचं काम पुन्हा सुरू झालं, पण यावेळी दुगण्या जोमानं. काही महिन्यात गणू त्या भागातील सर्वात प्रसिद्ध कुंभार बनला. गणू अक्कलकोटला परत गेला. स्वामी महाराजांचा दरबार पाहून त्याचे डोळे भरून आले. तो स्वामींच्या पायावर कोसळला. स्वामी, माझं आयुष्य जळून गेलं होतं, पण तुम्ही पुन्हा बांधून दिलं स्वामी. स्वामी शांतपणे म्हणाले, गणू, जीवनात 3 गोष्टी कधीही तुटू देऊ नको: श्रद्धा, धीर आणि सत्य. बाकी सर्व गोष्टी वेळेनं बनतात, तुटतात, पुन्हा बनतात. ते पुढे म्हणाले, जोवर तू माझी आठवण ठेवशील तोवर मी तुझ्या सोबत आहे. गणूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला कळलं, स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, तर मनाला उभं करणारी शक्ती आहे. जीवनात किती अंधार आला तरी श्रद्धेचा एक दिवा लावला तर तो दिवा तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तू 1 पाऊल टाक, मी 10 पाऊल टाकेन. ही कथा आजही हजारो लोकांच्या जीवनाला प्रेरणा देते.